तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज मी जाणार आहे छत्रपती संभाजीनगरला, ट्रिप म्हणून जाणार आहे आणि तिथं काय काय होणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी ह्या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करीत राहा. चला तर मग ह्या व्हिडिओला सुरुवात करू आणि रेडी होऊ जाण्यासाठी. तर मी सकाळी उठून रेडी झालोच होतो आणि ही बॅग पण आवरली होती. त्यानंतर थोड्याच वेळात गाडी येणार आहे आणि त्यानंतर लगेचच आपण निघणार आहोत छत्रपती संभाजीनगरकडे. आणि मी माझ्यासोबत अजून माझे मित्र बी आहेत, ते तुम्हाला नंतर आल्याच्या नंतर दाखवतो. चला तर ह्या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करीत राहा आणि तुम्हाला संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये काय काय बघणार ते तुम्हाला दाखवतो. चला तर मग सुरू करू. तर मित्रांनो, सकाळचे वाजलेले 4 आणि मी जाते सध्या उघड्या महादेवाकडे. आणि ह्या तर रस्त्याला तुम्ही बघू शकता कोणीच नाही, आजूबाजू लांबपर्यंत कोण नाही, इकडं बी आणि इकडं पाठीमागं बी. तर मी एकटाच जाते. थोड्या वेळात लगेच गाडी येणार आहे आणि आपण बी लगेच गाडीत जाऊन बसणार. चला तर भेटूच मग गाडीत. तर मित्रांनो, मी आलेले उघड्या महादेवाला. आणि इथंच पोलिसांची बी गाडी रात्री नाईटला शिफ्टला होती वाटतं. आणि मी थोडा वेळ थांबलेलो आहे आणि थोड्या वेळात लगेचच गाडी पण आलेली होती आणि लगेचच बसलो होतो गाडीमध्ये आणि निघाली बी होती गाडी. तर त्या दिशेने आम्ही निघालो होतो. तेवढंच तुषारनं बॅक कॅमेरा स्प्लिट केला आणि डबल नंतर निघालो पुढे जाण्यासाठी. थोडा वेळ अंधार होता, पण सकाळी कोणीच नव्हतं, कारण की आम्ही खूपच लवकर निघालो होतो. तर मित्रांनो, आम्ही थांबलेलो चहा पिण्यासाठी. घ्यायलो ना, पहिले सूर्याचं दर्शन दाखवावं लागेल ना. तर मित्रांनो, आम्ही थांबलेलो आहे तिथं चहा पिण्यासाठी. तर आता आम्ही थांबलो होतो जालन्याच्या एका हॉटेलवर, ते बी चहा पिण्यासाठी. चहा वगैरे पिऊन झालाच होता आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो समोरच्या सफरसाठी. आणि थोडा वेळ समोर जाताच काका खूपच गाडी फास्ट पळत होती आणि गाडी इतके फास्टमध्ये गेलती की समोर एक ट्रक आलतं. आम्ही आत्ताच जस्ट एंटर झालेलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि सकाळचे टाईम बी झालेला होता, थोडा जास्त टाईम झाला होता, पण इथं गाडी तर खूपच वेगाने पळत होते आणि आजूबाजूला थोडं मोठ्या बिल्डिंग बी दिसायला सुरुवात झाली होती. इथून लगेच आम्ही पुढे आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला आणि त्यानंतर तिथून आम्ही पुढे गेलो. आम्ही पोहोचलेलो आहे छत्रपती संभाजी. पहिले तर आम्हाला हे डोंगर दिसायला सुरुवात झाली आणि थोडीशी हसी मजाक बी चालू होती गाडीमध्ये. आणि जसं आम्ही पुढे जाऊ लागलो तसं आम्हाला हा एक उंचपैकी असा डोंगर दिसत होता. फायनली वेळ बी संपला होता आणि किल्ला पण दिसत होता.
देवगिरी किल्ला म्हणजे दौलताबादचा देवगिरी किल्ला खूपच डेंजर दिसत होता. लांबून बघितल्यावर तर खूपच डेंजर वाटत होता. खूपच उंच बी होता. चढण्यासाठी तर अवघड जाणार असं मला वाटत होतं. पण चला पुढे बघूत आपण काय करतो काय नाही ते. आणि शेवटी आम्ही पोहोचलो होतो देवगिरी किल्ल्याच्या जवळजवळ. हे तर मित्रांनो आम्ही आलेलो आहेत दौलताबादचा किल्ला बघायला. आणि इथं गाडी पार्क केलेली आहे आणि इथून आम्हाला वरी चढायचं आहे. फर्स्ट लुक दिसायला खूप उंच दिसतंय. बघूत किती टाईम लागते चढूच. इकडं माकडं पण आहे. हे फर्स्ट एंट्रन्स. ह्या रोडला पार्किंग केलेली आहे गाडी आणि इथून मध्ये जातात. हे पहिलं लुक. इथे जायचं आहे आम्हाला वरी. पहिले तर आपल्याला किल्ला बघण्यासाठी तिकीट काढावं लागते आणि आपल्या भारतीयासाठी 25 रुपये तर फॉरेनसाठी 300 रुपये प्रत्येकी असं तिकीट होतं. तिकीट वगैरे काढून झाल्याच्या नंतर आपल्याला प्रथम दिसतो तो हा पहिला गेट. आणि ह्या गेटाच्या आतमध्ये बी अजून भरपूर सारे गेट आहे. पण इथंच आपल्याला विचारले जाते फोटोग्राफी करण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी. तर तुम्ही तुमच्या मनावर काढू बी शकतात नाही तर नाही. आणि हा तुम्ही बघू शकता लुक कसा दिसत आहे. फर्स्ट एंट्रन्स. आणि तिकीट काढून आम्ही आतमध्ये जाण्यासाठी लागलोच होतो. जर तुमच्याजवळ पाण्याची बॉटल वगैरे असेल तर त्याचा एक्स्ट्रा चार्ज लागतो. आल्याच्यानंतर ते तुम्हाला वापस देतात पण ते इथं ठेवावं लागतो. आणि इथून आतमध्ये आम्ही जायला सुरुवात केली ती. जस्ट हा फर्स्ट लुक आणि फर्स्ट एंट्री गेट. आतमध्ये जातात आपल्याला सर्वात प्रथम दिसते अशी एक तोफांची लाईन. आणि त्या पुरातन काळातल्या तोफ एका सोयीनं त्यानं जपून ठेवलेल्या होत्या आणि त्या आपल्याला बघण्यासाठी ठेवलेल्या होत्या. पण त्यांची हालत आता बघू शकता आपण कशी झाली. त्यांच्या काळातील भरपूर साऱ्या तुम्हाला तोफ दिसतात आणि त्या तोफ कशा वापरतात त्याची माहिती हा मागला बोर्ड दाखवतो. ते तुम्ही इथं आल्याच्या नंतर बघून घ्या. अभि पण किती मोठी रायफल आहे. तोफ किती मोठी. त्याला खायला दिलं ती आपल्या. खूपच मोठी तोफ होती ही. आणि ह्या सर्व आजूबाजूला तोफी वगैरे ठेवल्या होत्या. त्यांच्या काळातील ह्या तोफी होत्या. आणि ह्या किल्ल्याला खूपच सारे मेन गेट म्हणजे दरवाजे भरपूर सारे होते. तुम्हाला माहिती आहे का हा किल्ला कोणीच जिंकू शकलं नाही. जिंकू शकलं तर फक्त गद्दारी आणि गद्दारीमुळेच हा किल्ला जिंकला गेलेला आहे. नंतर किल्ल्याच्या आतमध्ये जाताच पहिल्यांदा आपल्याला हा सर्वात मोठा एक गेट लागतो. याच्यामधून आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला दुसरा एक मोठा गेट लागतो. असे याला म्हणजे असे याला भरपूर सारे गेट आहेत जे की शत्रूला पार करण्यासाठी खूप टाईम पिरियड लागत होता. चला तर मग हे पार करण्या झाल्याच्या नंतर बी अजून बी एक दरी आहे ज्यामध्ये मगरी वगैरे होता त्या काळात. ही एक दरवाजा होता आतमध्ये येण्याचा सिक्रेट. भरपूर सारे आहेत ते बी तुम्हाला नंतर पुढे दाखवतो. हे एक डबल गेट आहे. याच्या आतमधून जायचं आहे डबल. याच्या आतमधून गेल्याच्या नंतर सुरू होतो आपला दौलताबादचा किल्ला. चला तर मग लगेच जाऊ आणि बघूत काय काय आहे काय काय नाही तिथं. आता तर एक कुतुब मिनार का हे काय 12 काय. हे एक 12 टाईप होतं आणि याच्यात भरपूर साऱ्या त्या काळी मगरी वगैरे होत्या. आता सध्या तर काहीच नाही. साप नाही ती डॉल्फिन आहे. तुटलेलं वायर. मग काय मध्ये गेलं शिवम. हे काय रे. तर तुम्ही माहिती वाचून घ्या. मी काय तुम्हाला समजून सांगित नाही. गेटमध्ये जे पहिरेदार थांबलेले त्याच्यासाठी राहण्यासाठी हे घरं होते. आणि त्या काळातले हे घरं आता सुद्धा तशाला तसेच दिसत आहेत. एकदम जशाच तसे बघू शकता तुम्ही. नाही हे ट्रायल बांधलं ते रिअल बांधलं. प्रॅक्टिस केली परफॉर्म केल्यावर रिझल्टच भेटला. पण हे इकडे काय गार्डन आहे काय.
कचरी म्हणतात ते. कचेरी म्हणजे काय कामाचे काय? कचोरी. नाही रे, वरी नाही रे, वरी बंद केलंय. अरे ते किती दिवसाचं आहे ते? ते पहिले बघायचे कुठे वरी जाऊन लाईट लावायची, वरी जाऊन कुठं सावण आहे. सैनिकाचे घोडे बांधण्यासाठी केलेले हे घरं होते त्या काळचे, संरक्षणासाठी. आणि इथून पुढे सरळ जाताच आपल्याला दौलताबादच्या किल्ल्यामध्ये डायरेक्ट एंटर होता होते. तर आम्ही निघालो होतो सर्वजण. आणि पहिले तर आम्ही गेलो हे तलाव बघायला. कोणतं होतं तलाव काय माहीत. हे तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहेत ग्राउंड बघायला. बघा, बघू शकता खूप खंजर झालेलं आहे. ओ भाई साहब, नजारा कसला तर भयानक नजारा यायलाय. सुरुवात बी नाही झाली आणि अजून तर दम बी लागायला लागला. घे ना. मित्रांनो, गडावर करू लागले. तर आम्ही पोचलेलो आहेत द्वारापाशी आणि इथून वडी जायचंच आहे आम्हाला, पण थोडा वेळ लागणार आहे. इथं काय आहे, काय रे काय म्हणतात शिव? इथं आहे मंदिर दुकानी. इथं मंदिर आहे आणि हे आमचे सर्व मेंबर वरी चढलेले आहेत. तर आम्ही बी थोड्या वेळात वरी जाणारच आहे. पण नजारा असा भयानक आहे, तुम्ही खरंच ना त्यानं त्या काळामध्ये कसं बांधलं असं खरंच मानावं लागेल. अशी कलाकीर्ती खूपच चांगली आहे. ते का हो, बघा वरी बघू शकता. बैठक संग्रहालय बघा इथे, बैठक संग्रहालय. हे तर आता आम्ही आलेलो आहेत बैठक संग्रहालयामध्ये. इथंही बघू शकता, इथून एंट्री केली आणि याच्या आतमध्ये आलेलो आहे. आजूबाजूला एक ट्रिप वगैरे छोटे छोटे मुलं आलेले आहेत, ची ट्रिप आलेली. आणि इथंच देवीचं मंदिर आहे. तर बघू शकता, हे दर्शन करून आलेले आहेत. आपण बी दर्शन करून येऊ. इकडं आहे कुतुब मिनार. देवीचे दर्शन करण्यासाठी आम्ही आलो होतो आणि दर्शन वगैरे करून झालेच होते. आणि त्या काळची ही कलाकृती तुम्ही बघू शकता, कशा प्रकारे त्या काळी बांधलेले हे जसे मंदिर होते. लाल 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 मार्बलचे खंबे होते. ऊन खूप झालेलं आहे आणि थोडा अंधार बी येतोय. पलीकडल्या साईडला डोंगर आहे. चला तर तुम्ही वाचून घ्या काय आहे. तर मी तुम्हाला जरा फास्टमध्ये दाखवतो. माईकची गरज नसते, आपण बोलायलाच आवाज येते. हां, मग ते घरी गेल्या माईक लावून बोलायला लागते. हे कुतुब मिनार पडला डोक्यात, लय अवघड आहे. चला मामाचंच नाही न्या, ते याच्यात उडी मार एकदा, फोटोच निघते चांगला. ते इथं कामाचं काम चालू आहे. हे तर गाईज आम्ही दौलताबादच्या किल्ल्यामध्ये येतं. मागून चला चला मग लवकर.
किती बनलेले प्रोफाईल बघू शकता. हो तर पायऱ्याला इथून सुरुवात होणारच आहे आणि आम्ही आलेलो आहेत काय म्हणतात गड्ड्या आम्ही आलेलो आहे गड किल्ल्याच्या खाली आलेलो आहे. दौलताबाद किल्ला आहे ना त्या पायऱ्याशी आलेलो आहेत. प्रसाद नाही इकडं. हां हे मॅप बघू शकता. Hey, levitate. Sto con i miei. Non parlare affatto se non sai. Non parlare affatto se non puoi. Levitate come magia. Sto così nato già alla fine della pandemia. Sto così nato grazie al 5 porre di Maria. Alto come il dito. दोन तीन झाले. Non mi parlare se non parli di arte. आतमध्ये आत. Non provare a fare il furbo con i tuoi discorsi. Bazza corre levita sopra sti body. Ed ogni singola polemica di questi stronzi. Guarda come cazzo levitate. Sto con i miei. Non parlare affatto se non sai. Non parlare affatto se non puoi. सोल त्यांच्या आधीच्या घराचं का बोल. बघू शकता कशी कलाकृती कशी बघू शकता. बापरे तुषार तू बी काय सांग ना थोडी माहिती लांबूनच सांग ना पटकन. बस झाली. कुठे वरी चोर दरवाजा. हे तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे दौलताबादच्या किल्ल्यावर. किल्ला म्हणून तेच जाते वरी चढत आहे आणि 20 मिनटं नाही झाले 20 मिनटं बी नाही झाले आणि इथं हळूहळू आम्हाला काय होते वरी चढायला त्रास होते. बघा सरळच किल्ला चढावा लागतो. तुम्ही जर सोबत येत असल्या तर पाण्याच्या बॉटली नक्की क्लिअर करून आणा. बघू शकताय खालून आम्ही चढत आलेलो आहे. म्हणजे वरीच गेली पाहिजे. तर बघू शकता आम्ही कुठं आलेलो इथं आणि कुठं होतो. रे दमता जात अजून वरती यामध्ये जायचं आहे आम्हाला वरती. प्रत्येक ठिकाणी हे असे पाण्यासाठी केलेले आहेत. मेंढी तोफ तर तुम्ही माहिती वाचून घेऊ शकता. इथून आतमध्ये जायचं आहे मेंढी तोफमध्ये. आद्या तर आम्ही जात आहे सध्या मेंढी तोफमध्ये. गरमी तर अशी होत आहे खूपच गरमी होत आहे. हो
तर आता आलेलो आहेत आम्ही मेंढी तोफ बघण्यासाठी आणि मेंढी तोफ झाली आणि गडावर जितक्याही प्रकार त्या सर्व तोफा खूपच गार येतात. किती जरी ऊन असलं तरी ह्या तोफा गारच असत्या आणि इथून दिसतो तो व्ह्यू खूपच भयानक व्ह्यू दिसत आहे. आताशिक आम्ही मेंढी तोफपर्यंत पोचलेलो आहोत. इथून बी अजून वरती आम्हाला चढायचं आहे. फक्त आजूबाजूचा नजारा चला तर मग आता निघू पुढला सफर तयार करण्यासाठी म्हणजेच पुढे गड किल्ला चढण्यासाठी. तर चला मी लवकर जातो आणि तुम्हाला समोरचं बी दाखवतो. ब्रिज आहे म्हणा समोर, तर चला ते तुम्हाला ब्रिज दाखवतो वरती इकडं. हां बांबू पडा ना ते. बाप रे बुवा. ओय ओय बाप्पा, इतके जण एकदा उभा टाकू नका. चला बाप रे, ब्रिज बघू शकता तुम्ही. पाणी आता पण साचलेलं आहे त्याच्यामध्ये. बाप रे, भीती वाटत आहे. आजूबाजूला ब्रिज आहे बघू शकता. हा इकडं ब्रिज होता, ब्रिज झाल्याच आहे लगेच त्याच्यानंतर अंधेरी मार्ग. अंधेरी मार्ग, चला तर तुम्हाला अंधेरी मार्ग दाखवतो. किल्ला कोणी बनवलाय? बघा बघा बघा, किल्ल्याच्या ठिकाणी येऊन बी हे काय करायलेत घाण. हो तर आम्ही आलेलो आहे अंधेरी किल्ल्यामध्ये आणि भीती वाटते. अरे कोणी 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 बाप रे, अंधेरी किल्ल्यामध्ये. अरे बाप रे, अंधेरी किल्ला बघा ना. बाप रे, अंधेरी किल्ल्यामध्ये भीती वाटत आहे. इथे इंट्रक्शन वाचा तुम्ही. बाप रे, हे वरी कोणीकडे चाललाय हे रस्ता बघू शकता. कसल्या गुफा येतात बारीक बारीक सुरूक सुरूक. हे बघा अंधेरी किल्ला, वरचा नजारा बघून घेऊ शकता. आम्हाला तबी वाटत आहे. कंचना 2 मराठी वर्जन. मराठी वर्जन कंचना 2. अंधेरी गुफामध्ये आलेलो आहे आणि आजूबाजूला कोणीच नाही. खूपच डेंजर दिसते. बघू शकता आजूबाजूला कोणीच नाही. किल्ल्यावर चढायला बापरे किती अंधार आहे. फक्त पडसा ना. हां आरामात पायरी नाहीये. तुम्ही बी जरा बघून या. नाही मी चढतो बरोबर. अंधारामध्ये तुम्हाला काय दिसायला मला सांगा. चला तर आम्ही शेवटी फायनली पोहोचलेलो आहेत गड किल्ल्याच्या वरती. हो भुलाई आहे बरं का आम्ही हरपतून. बापरे काय ना उलट ना करू नका. काय खुरप होत रे. या ठिकाणी आमचे मेंबर थांबलेले आहेत. बाप्पा घाम तर तुम्ही बघू शकता.
आणि हालत अशी सडपातळ झालेली आहे. त्याच्याला तुषारला सोबत धरलेलं आहे. फिरायला आले, एन्जॉय ऍडव्हेंचर करून घ्या. अरे आता कुठं उजेड दिसायला लागला. चला 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 चला. इथं नेहा थकलेली आहे तर नेहाला येण्याची ड्रिंक लागते. एक एक पावले चलत राहा. माऊली पुढे चला पुढे चला पुढे चला. थोडस राहिलेलं आहे आणि शेवटी फायनली मी पडता वाचते. वा वा. पाणी पाणी पाणी. आपण इतक्यात थकलो ते कसं चलत असते. तुषार आणि थकलेला पार्थ वरी जाण्याचं नाव घेत नाही. पण काय बी करून वरी जाणार. हे बाकीचे मेंबर आलेले आहेत. जाम कोशिश. हो हो दम खूप लागलेला आहे. हाऊ द जोश हाऊ द जोश. चला चक नाही वरी चला काय चला. 2 मेंबर आउट झालेले आहेत. बाकीचे चलत असे. शेवटी माकडे येऊ नये एकटा वरी पळायलो. पण हा नेहा कमॉन नेहा कमॉन. 2 किलो कमी येतात. आपलं जिम लावायचं काम नाही काही. दररोज गाडात किल्ला चढायला यायचं. 25 रुपये. आम्ही किती वर आलेलो आहेत आणि आणखीन थोडं बाकी आहे. सुरुवात तिथून केली ती. त्यानंतर पुन्हा इथं आलोत. इथं सध्या विद्यार्थी आलेले आहेत. मेंढी तोफ बघितली आणि अजून आम्हाला वर जायचं आहे. तर थोड्याच वेळात आम्ही वर पोहोचणार आहेत किल्ल्याच्या आणि तुम्हाला बी दाखवतो. येणारे प्रवासी थकत आहेत. आपल्याला जोश कमी नाही करायचा. गणेश मंदिर आलेलं आहे जवळच. आणखीन वरी राहिले इकडं गणेश मंदिर आहे. इकडं आणखीन आहे थोडं. चला मला दाखवतो आता. हे इथं आहे गणेश मंदिर. न्या दर्शन वगैरे करून घ्यावं चांगल्या प्रकारे. बघा एनर्जी बघा आजीची. दररोज येणं जाणं करतात खाली. बापरे. थकलेले आहेत आदिनाथ. तुषार तर हार मानी ना. सगळ्याच्या पुढे मीच आहे. अजून थोडं राहिलं. थोडंच राहिलं. हिंमत नाही हारायची. वरी चलतच जायचं.
बघायला आलेले होते. हा मासा वल्ला पाचवी झाले. अजूनही थोडं राहिलेलं आहे वरती. बघू शकता किती वरती आलेलो आम्ही. मराठी समज में आती. हे तर मित्रांनो आम्हाला कर्नाटकचे गणेश राठोड गणेश राठोड भेटलेले आहेत आणि त्यांचे सोबती बी वरी चढतच आहेत. आनंद जय जय श्रीराम. चला तर मग थोडा राहिलेला आहे. हाऊ द जोश, हाऊ द जोश. चलो ऊपर. बापरे वरी तर खूपच छान नजारा आहे. अर्धा राहिला हे काय हो तर आम्ही शेवटच्या टोकाला येऊन पोहोचलेलो आहे. थोडस राहिलेलं आहे. त्यांच्या काल जाऊ द्या. त्या आजीत किती वर चढू लागल्या. पालखी वगैरे राहायची ना. कशी चढली असं विचार केला. हो बे खरंच ना. चढली नव्हती उतरली. बघा इथून नजर. शिवनेरी का नाही. शेवटी एवढ्या मोठ्या किल्ल्या येऊन हे बघा काय करीत आहे. कोणता काळ होता की त्याने सगळं काळच करून टाकले. बघा ना एवढ्या मोठ्या किल्ल्यावर येऊन काय करायले. कोणतं काळ होतं त्याने काळच कळ. चला चला पटपट चला वरती. जय श्रीराम जय जय श्रीराम. करू का सुरू. तर मित्रांनो आपण आलेलो फायनली दौलताबाद किल्ल्यावर आणि आणखी थोडासा वरती बाकी आहे. तर सध्या आपण कुठे आहेत. बार दरबार मध्ये येऊन थांबलेलो आहे. तिसरा टप्पा आपण पार केलेला आहे आणि चौथ्या टप्प्यात आपल्याला दौलताबादचा एकदम शेवटचा किल्ला दिसणार आहे. शेवटचा पॉईंट दिसणार आहे. तर थोड्या वेळ इथे बसून आपण रिलॅक्स करू. तुम्ही आजूबाजूचा नजारा आहे का. जसं जसं वरी यायलो तसं तसं खूप चांगलं दिसायलंय. पण आमची हालत अशी पातळ व्हायली. ओढू नका. आजूबाजूचा तुम्ही नजारा बघू शकता. बाबा आता मी थकलो. आदिनाथ हात दे. थोडं राहिलेलं आहे. विकटावर विकट पडत आहेत पण आम्ही काय चढत. लय दम लागलेला आहे. घामा करतच झालो. तुषार बसला फट सेम घामाच नाही. मानले दौलताबादच्या किल्ल्याला. पप्पा जनार्दन स्वामी मंदिर. अरे मध्ये काहीतरी काम चालू आहे ना वाटतं. ये वर बघून. आम्ही बसतो इथं. त्यांना इझिली फिरवता येतं. इथे नाही लिहिलं. तोपची अवस्था बघू शकता कशी झालेली. ए तिकडे जाऊ नका. अलीकडेच आहे. चला वरून डबल मजा येते पाहायला. चला इथं एंड आहे. तो दिसतोय का माझ्या कॅमेऱ्यात बी दिसतो ना.
दुर्गा तो खैर बाबा, दुर्गा तो. दुर्गा तो बघायला जातोय तो वरी. ओय होय, क्या नजारा हो हो हो. है. ए केअरफुल या थोडं. इथून येताना थोडं केअरफुली या, कारण की पायऱ्या थोड्या. केअरफुल या थोडं येताना. सर्व झाला एंड. एंड. तो फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत दौलताबादच्या किल्ल्यावर आणि ह्या तोफमध्ये खारुताई बसलेली आहे. सर बॅकून फोटो. तुम्हाला दाखवायलो पण ती काय दिसतच नाही, खूप आतमध्ये जाऊन बसलेली आहे. हा ओके. दुर्गा तोफ. ए दुर्गा तोफ. हळू मॅडम. ए फोटो घेणार. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत दौलताबादच्या किल्ल्यावर. अबे ब्लॉगर ठेवून दे लावून. तुषार आहे ना. बापरे, सुरुवात कुठून केली ती आम्ही तुम्हाला दाखवतो झूम करून. सुरुवात त्या तिथं छोट्याशा त्या दिसते का कार, तिथून सुरुवात केली ती. इथून इथं आलोत, तिथून ती तोफ बघितली, मेंढी तोफ बघितल्याच्या नंतर इकडं आलोत. मग मॅम तर तुषार बसलेले तोफे. तुमचं काय नाही, तुम्ही मी ना तर शेवटी नाही तर फायनली पोहोचलेलो आहेत आम्ही दौलताबादच्या किल्ल्यावर. कोण काढायचं का? ब्लॅक यायला मग तुम्ही ब्लॅक दिसायला. इकडून काढ ना. हे तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहेत आम्ही दौलताबादच्या किल्ल्यावर. एकदम वरी शेवटच्या टोकला पोहोचलेलो आहेत आम्ही. खूप गामागरज झालोत आणि शेवटी पोहोचलेलो आहेत आम्ही दौलताबादच्या किल्ल्यावर. वरती बघू शकता एक अशी तोफ आहे, दुर्गा तोफ. इथून सगळं नजार लक्ष ठेवित होते. तर निघालेलो शेवटी फायनली खाली जाण्यासाठी. चला चला पटकन चला, 11 वाजले इथंच. चल चल मग. ओय 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 अरे बघ. तर मित्रांनो तुम्हाला भेटूत आता डायरेक्ट खाली गेल्याच्या नंतर. चला तर मग डायरेक्ट आता उतरूत खाली. तर मित्रांनो ते पलीकडे एक दूरसा असा एक किल्ला आहे, त्यावर नजर ठेवण्यासाठी, इथून काही दिसेना त्यावर नजर ठेवण्यासाठी ही इथं खिडकी बांधलेली आहे. ते तर मित्रांनो अर्धा किल्ला आम्ही अर्धा उतरलेलो आहे आणि अजून अर्धा किल्ला उतरायचा आहे. तर संपूर्ण किल्ला उतरल्याच्या नंतर तुम्हाला भेटू, कारण की हालत आता खूप पातळ झालेली आहे. खूप घाम निघत आहे, दोघं बी थकलेले आहेत पण चलतच आहेत. बघा या अर्ध्या किल्ल्यावर आलेलो आहेत. चला तर मग डायरेक्ट खाली गेल्यावर तुम्हाला भेटू आता. अर्धा झालेला आहे अजून, फार अर्धा होता. इकडून निघून कुठून गेलो होतो ती गुफा काय ते पाणी बघ कुठून आले. नाल्यातून ते अमृत
या पाण्यामध्ये जर स्नान केल्याने मला पाप नष्ट होतात सगळे. न्या. हो. सर मुंजा पिक्चर मधलं ते काय त्याला थोडं इन्फेक्शन झालं वाटतं. बघायचं राहिला होता. तिच्या जवळ खाली पण छोटा गजाली म्हणाले तो लय भयानक आला बसा काय भिंत पड आणि यांचं कर स्माईल करायला बघ. ती बॅग कोणाची आहे? तुषार बघ मारे कोणती मला सांगू झूम करतो एका मागे तर इथं फोटो काढणं चालू आहे आणि थोड्याच वेळात फोटो निघणार आहे. चष्मा नाही का? नाही राहू द्या ना विदाउट. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. तर इकडे हे भया फोटो काढीत आहेत. फोटो खूपच चांगला होत आहे. जर माझ्यानुसार म्हणण्यानुसार आला तर 20 रुपयाला फोटो भेटेन, नाही तर 50ला भेटते. चला चला बदले हे तर मित्रांनो फायनली आमचा उतरणं झालेला आहे दौलताबादचा किल्ला. आणि इथं खूप गोंधळ आहे कारण की इथं ट्रिप आलेली आहे. इकडं फोटोशूट चालू आहे. हे वया करीत आहेत. 20 रुपयाला एक फोटो आहे. जर तुम्ही आलात माझ्या ओळखीनं तर 20ला देईल. तुषार बी थांबलेला आहे, मी बी थांबलेलो आहे. थोड्याच वेळात भेटू. आणि सर्वांचा ग्रुप आहे ना. त्याच्यामध्ये हां. हे मोबाईल सॉफ्ट प्रिंट हा सगळं सर्वांचे चढवण्यात गेलं तर घरी काय करा. आता जात आहेत भद्रा मारुतीला.